राजा बैरागी झाला. राजाने योग दीक्षा घेतली. बघत बघत ही सगळी बातमी पूर्ण अंतपुरामध्ये आणि सगळ्या हेळापट्टण नगरीमध्ये पोहोचली. आणि बघता बघता हा समाचार ज्याच्या ज्याच्या कानी पोहोचला तो दुःखाने शोकाने हळहळ व्यक्त करू लागला. राजाच्या 1800 भार्या होत्या. 1800 पत्नी असणारा हा योग संपन्न राजा, वैभव संपन्न, ज्याच्याकडे वैभव पाहायला गेलं तर हजारो लाखो याचकांना ज्या राजाने आपल्या स्वहस्ताने अन्नदान केलं, सगळ्यांना सुवर्ण वाटलं, सगळ्यांच्या जे जे काही इच्छा होत्या सगळं इच्छा पूर्ण करणारा हा राजा स्वतः जोगी झाला. त्या राजाने आपल्या गुरुच्या आज्ञेने हातामध्ये या ठिकाणी झोळी घेतली आणि आपली राजवस्त्रे सगळे अलंकार, राज अलंकार सगळे काढून बाजूला ठेवले आणि अंगावरती या ठिकाणी भगव वस्त्र धारण केलं. नाथ संप्रदायाची शैली शिंगी धारण केली, कान फोडून घेतलं, मुद्रा धारण केल्या आणि तो राजा ज्या राज्यामध्ये राज्य केला त्या राज्यामध्ये गुरुवर्यांनी त्या राजाची योग दीक्षा दिलेली त्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुवर्यांनी आदेश केला, राजा जा तुझ्या राज्यामध्ये आणि तुझ्या जे 1800 पत्नी आहेत त्या 1800 पत्न्यांना तू भीक माग, त्यांच्या समोर भिक्षा माग. गुरुवर्यांनी त्याच्या हातामध्ये झोळी दिली आणि ती झोळी घेऊन राजा आपल्या राज्यामध्ये निघाला. आपल्या राजमहालाजवळ आला आणि राजमहालाजवळ येऊन अलख निरंजन अशी हाक मारली आणि राजाचा तो अवतार सगळ्या त्या राणींनी पाहिल्या. आजपर्यंत जो राजा राजवस्त्रे राज अलंकार घालून, हातामध्ये सुवर्णाच्या या ठिकाणी मुद्रा घालून, अंगावरती राज अलंकार राजवस्त्र घालून फिरणारा हा राजा बैरागी वेश धारण केलेला आहे. आणि जोगी अवस्थेमध्ये राजाला पाहिलं. ज्या हाताने लाखो गुणीजनांना, लाखो याचकांना सुवर्णदान केलं ते हात आज भिक्षा मागत आहे. त्या हातामध्ये आज झोळी आहे. राण्यांनी ते पाहिलं आणि धरणीवरती गडबडा गडबडा लोळू लागल्या, शोक करू लागल्या. हाय रे म्हणले या कर्माची दुर्दशा, माझ्या पतीचे काय हाल झाले, आमच्या सासूबाईला काय दुर्बुद्धी सुचली आणि राजाला या ठिकाणी हातामध्ये भिक्षा देऊन भिक्षुक बनवलं. कोण आहे हा राजा? आपलं सगळं राजवैभव सोडून हातामध्ये झोळी घेऊन भिक्षा मागत आहे. आणि कोण आहेत त्याची गुरुवर्य? त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतःच्याच राज्यामध्ये, स्वतःच्याच महलामध्ये भिक्षा मागण्यासाठी जा म्हणतात. काय आहे ही कथा? जाणून घेऊया. नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 17. रामकृष्ण हरी. कालच्या अध्यायामध्ये जालिंदरनाथाला गर्तेमध्ये राजांनी पुरलेला आहे हे लक्षात आल्याबरोबर कानिफनाथ त्यांचा सगळा शिष्य समुदाय गोपीचंद राजाच्या नगरामध्ये आला. आणि नगरामध्ये आल्यानंतर सगळा वृत्तांत सांगितला. आणि ज्या वेळेस गोपीचंद राजाच्या कानावरती ही वार्ता पोहोचली की कानिफनाथ आलेले आहेत, त्यांना सगळं आदरातिथ्य करून आपल्या नगरीमध्ये घेऊन येऊन उत्तम अशा प्रकारे त्यांची सेवा करून त्यांना गुरु बनवून घेण्याचा आग्रह मांडल्यानंतर कानिफनाथांनी सांगितलं, ज्या कानिफाला तू गुरु बनवू पाहतोयस त्या कानिफाच्या गुरुला तू गर्तेमध्ये पुरलास, एका विहिरीमध्ये मोठा खड्डा खंदून पुरलास, त्याचं काय राजा? ही कथा आपण कालच्या अध्यायामध्ये ऐकली. मैनावतीनं या ठिकाणी माफी मागून आपल्या पुत्राला माफ करण्याची विनंती कानिफनाथाकडे केल्यानंतर दोघेही राजमहालामध्ये आले. शिबिरामध्ये कानिफनाथ महाराजांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचा शिष्य संप्रदाय आहे. आणि राणीनं, राजमातेनं ज्यावेळेस क्षेमवचन कानिफनाथ महाराजांकडून घेतलं त्यावेळेस आपल्या पुत्राचं जीवदाना संबंधात अभयवचन घेऊन आपल्या पुत्राला ती रात्र उलटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी गुरु कानिफनाथ महाराजांकडे पाठवले. कानिफनाथ महाराजांनी राजा आलेला पाहिला. राजांनी त्यांच्या
पायावरती मोठ्या आदराने भक्तिभावाने या ठिकाणी प्रणिपात केला आणि कानिफनाथ राजाला म्हणतात, राजा सांग आता, माझ्या गुरुवर्याला तू गर्तेमध्ये पुरलास, माझ्या गुरुवर्याला एवढा मोठा खोल खड्डा खंदून त्याच्यामध्ये पुरलास, आता बाहेर कसं काढतोस राजा, सांग मला तूच काही युक्ती. राजाला असं बोलल्यानंतर या ठिकाणी गोपीचंद राजांनी कानिफनाथ महाराजांना अनन्य रूपाने शरण येऊन हात जोडून विनंती करून म्हणतात, गुरुवर्या मी मूर्ख आहे, मी अज्ञानी आहे आणि माझ्या हातून घडू नये हे पाप घडलं, महाराज कृपा करून मला या ठिकाणी क्षमा करा, आणि मी अत्यंत हीन दीन बालक आहे, मूर्ख आहे, मतिमंद आहे आणि आपल्याला अनन्य भावाने शरण आलेला आहे, काय करायचे ते तुम्हीच करा. असं म्हटल्याबरोबर त्यांचे ते दयारूपी शब्द, राजाचे विनवणी करुणापर शब्द कानिफनाथ महाराजांनी ऐकलं. राजाला सांगितलं, राजा आता आपल्याला गुरुवर्याला बाहेर काढणं हेच आपल्या पुढे मोठा प्रश्न नाही आहे म्हणले. गुरुवर्याला बाहेर काढायचं, काढून तुला जिवंत ठेवणं हा आपल्या समोर मोठा प्रश्न आहे. कारण तू जर गुरुवर्याला बाहेर काढण्यासाठी गेलास आणि गुरुवर्याने जर तुला शाप दिला तर तू राजा जाग्यावर भस्म होशील, आणि माझ्या समोर तुलाही राजा जिवंत ठेवायचं आहे आणि गुरुवर्यांनाही गर्तेतून बाहेर काढायचं आहे. गोपीचंद राजांनी सांगितलं, गुरुवर्य आता काय जी युक्ती करणार आहात ते आपणच करा, आणि आपण जे सांगाल त्या आपल्या आज्ञेप्रमाणे मी तुम्ही सांगेल ती तुमचं जे काही तुमची आज्ञा आहे ती तुमची आज्ञा शिरसावंदी म्हणून मी कार्यभार करतो. कानिफनाथ महाराजांनी सांगितलं, राजा माझ्या गुरुवर्यांना तू कुठल्या ठिकाणी पुरलास, कुठलं ती जागा आहे ती जागा मला दाखव म्हणाल्याबरोबर राजांनी आपल्यासोबत दूत घेतले. कानिफनाथ महाराज त्यांचा सगळा शिष्य समुदाय ज्या ठिकाणी गोपीचंद राजांनी जालिंदरनाथाला त्या गर्तेमध्ये पुरण्याचे आदेश दिले होते, ज्या विहिरीमध्ये खोल खड्डा खंदून जालिंदरनाथाला पुरलं होतं, त्या ठिकाणी सगळा हा भक्त समुदाय आला. सगळे या ठिकाणी थांबले आणि कानिफनाथ महाराजांनी राजाला आज्ञा केली, राजा मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तू एक कार्य कर. काय तर तू सोन्याचा, रुपयाचा, पितळचा आणि लोखंडाचा, चांदीचा अशा 5 धातूचे पुतळे तू तुझ्यासारखेच बनवून आण असं म्हणाल्याबरोबर या ठिकाणी राजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली. लोहाराला जे जे काही कारागीर आहेत सगळ्यांना सांगितलं, जा म्हणले तुम्ही सगळ्या या पंचधातूचा एक 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 पुतळा बनवून आणा. राजाची आज्ञा झाल्याप्रमाणे सेवक गेले, सोनाराकडे गेलं आणि सांगितले, आमच्या राजासारखा हुबेहूब दिसणारा सोन्याचा पुतळा राजाच्या आकृतीचाच बनवायचा आहे. सुवर्णाचा एक पुतळा बनवला, एक रुपयाचा पुतळा बनवला, एक पितळचा पुतळा बनवला, एक लोखंडाचा, आणि असं 5 धातू, पंचधातूंचे 5 पुतळे बनवले. आणि सगळेच्या सगळे पुतळे तयार करून घेऊन या ठिकाणी आणण्याचे आदेश कानिफनाथांनी राजांना दिले. राजाच्या आज्ञेनुसार राजाच्या सेवकांनी सगळेच्या सगळे पुतळे त्या ठिकाणी घेऊन आले. कानिफनाथ महाराजांनी सांगितले, आता मी जे तुला सांगतो त्याप्रमाणेच तू कार्य करायचं, आपल्या मनाचं काही करायचं नाही, मी जे सांगन त्याप्रमाणे तू कार्य कर असं सांगितल्यावर राजांनी सांगितलं, ठीक आहे गुरुवर्य सांगा काय करू मी असं म्हणाल्यानंतर काय करायचं राजा, तू हातामध्ये कुदळ घे आणि ज्यावेळेस ही विहीर खंदायला जाशील त्यावेळेस त्या कुदळीचा आवाज आल्याबरोबर गुरुवरी विचारतील, मधून आवाज देतील की कोण आहे, कोण खंदत आहे हे विहीर असं म्हणाल्याबरोबर तू आपलं नाव सांगायचं, आणि तू आपलं नाव सांगितल्याबरोबर
लगेच चपळाईनं काय करायचं, लगेच त्या पुतळ्याच्या पाठीमागे येऊन थांबायचं. नाहीतर राजा तू जाग्यावर भस्म होशील बरं का. माझे गुरुवर्यांनी जर शाप दिला तर तुझ्या या जीवाला कुणीच वाचू शकणार नाही. राजाने गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून कार्याला लागले. राजाच्या हातामध्ये कुदळ दिली आणि कुदळ घेऊन ज्या ठिकाणी ज्या गुरु जालिंदरनाथाला गर्तेमध्ये पुरलेलं होतं त्या ठिकाणी राजा आला आणि कुदळीनं खंदू लागला. खंदत असताना लगेच गर्तेतून आवाज आला. त्या ठिकाणी कोण आहे, कोण खंतोय, कोण खंतोय ही जागा, कोण आहे असं म्हणाल्याबरोबर राजाने सांगितलं, महाराज मी गोपीचंद आहे. तू जर गोपीचंद असशील, आणि गोपीचंदाचं नाव ऐकल्याबरोबर गुरु जालिंदरनाथाला एवढा राग आला आणि रागाने लाल झालेले जालिंदरनाथ महाराज म्हणतात, तू जर गोपीचंद असशील तर तू जाग्यावर भस्म होशील. असं म्हणाल्याबरोबर राजा चपळाईनं राजाने अगोदरच त्या सोन्याच्या पुतळ्याच्या मागे येऊन राजा लपलेला होता. बरोबर जालिंदरनाथांनी शाप वचन दिल्या बरोबर ते शाप वचन सोन्याच्या पुतळ्याला येऊन धडकलं आणि सोन्याच्या पुतळ्याला धडकल्या बरोबर सोन्याचा पुतळा जाग्यावर भस्म झाला. अशा प्रकारे पुन्हा अजून राजा खंदायला गेला. कोण आहेस तू म्हणल्याबरोबर मी गोपीचंद आहे. तू जर गोपीचंद असशील तर तू जाग्यावर भस्म होशील. पुन्हा राजा त्या पुतळ्याच्या पाठीमागे येऊन लपला. पुन्हा सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा असे जे 5 पुतळे होते, 5 धातूचे, पंचधातूचे पुतळे एक 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 करत सगळेच्या सगळे पुतळे भस्म झाले. जालिंदरनाथ महाराज आहेत, राजा आहे, सगळं त्या कानिफनाथ महाराजांचा शिष्य समुदाय आहे, राजाचे दूत आहेत आणि आपल्या डोळ्याने सगळा चमत्कार बघत आहेत सगळे. आणि सगळे बघत असल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले. या ठिकाणी जर जालिंदरनाथ महाराजांनी, कानिफनाथ महाराजांनी जर योग्य प्रकारे असं जर मदत केली नसती तर राजाचं आज आपल्या प्राण गेला असता. सगळ्या दूतांना वाटलं की आपला राजा या ठिकाणी काहीतरी युक्ती करून कानिफनाथ महाराजांनी आपल्या राजाला वाचवून घेतले. आता 5 पुतळे भस्म झाल्यानंतर 6व्या वेळेस कानिफनाथ महाराजांनी हातामध्ये कुदळ घेऊन कानिफनाथ महाराज गेले आणि ज्या वेळेस उकरू लागतात त्यावेळेस उकरत असताना कोण आहे, कोण ही विहीर खंदत आहे असं मधून गर्तेतून आवाज आल्यावर जालिंदरनाथ महाराजांना या ठिकाणी वाटलं. जालिंदरनाथ महाराज म्हणतात की म्हणले मी असा कोणताही राजा आहे, म्हणले एवढं याच्यामध्ये काय असं या ठिकाणी सामर्थ्य आहे की मी 5 वेळेस शाप दिलो असताना सुद्धा हा मरत नाही, हा भस्म होत नाही. कुठली अशी शक्ती या राजाच्या पाठीमाग आहे. आणि गुरु जालिंदरनाथाला आश्चर्य वाटलं. जालिंदरनाथ महाराजांनी पुन्हा कुदळीचा आवाज ऐकल्यानंतर, कोण आहे असा आवाज दिल्यानंतर कानिफनाथांनी सांगितलं, महाराज मी आपला शिष्य कानिफ आहे आणि आपल्या शिष्याचे अमृत वचन जालिंदरनाथ महाराजांच्या कानावरती पडल्यानंतर आपला शिष्य आहे, मनाला समाधान वाटलं आणि गुरुवर्य मी आपणाला या गर्तेमधून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. शिष्याचे वचन ऐकले आणि नंतर गोपीचंदाचं नाव सांगितलं की ही जी विहीर आहे ही विहीर गोपीचंद राजा खंदत आहे. आणि 6व्या वेळेस ज्या वेळेस गुरुवर्यांनी पाहिलं की गोपीचंदाच्या पाठीमाग या ठिकाणी कुठली तरी शक्ती आहे, जी शक्ती गोपीचंद राजाला जिवंत या ठिकाणी ठेवलेली आहे, नाहीतर गोपीचंद राजा जळून केव्हाच भस्म झाला असता. राजा उकरत आहे, उकरत 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 या ठिकाणी ज्या
जालिंदरनाथ महाराजांच्या डोक्यावरती वज्रास्त्र प्रेरण केलेलं होतं, त्या वज्रास्त्रापर्यंत आले आणि राजा कुदळीचे घाव घालू लागल्यावर दगडावर घाव आपटल्यासारखा आवाज येऊ लागला आणि ते घाव दगडावरती आपटत आहेत. अजून काही जे शिष्य समुदाय आहेत, जे दूत आहेत, राजांनी सांगितलं की मदतीला या. सगळी विहीर, सगळं त्या ठिकाणची माती, ती घोड्याची सगळी लीद उकरून बाहेर टाकल्यानंतर खडक असल्यासारखं असं दिसू लागलं. खडकाचं वातावरण त्या विहिरीच्या कडेला. आणि असं वातावरण दिसत असल्याबरोबर राजा आणि आता काय करावं, आता हे माती आणि जे लीद होती आपण तर काढली, आता हे खडक असल्यासारखं दिसलाले. तर ते गुरु जालिंदरनाथ महाराजांनी ज्यावेळेस गुरु जालिंदरनाथांना गर्तेमध्ये टाकलं होतं, त्या घोड्याच्या लिदीच्या त्या विहिरीमध्ये टाकलं होतं, त्यावेळेस वज्रास्त्र आणि आकाशास्त्र या दोन अस्त्राची प्रेरणा केल्यामुळे त्यांच्या डोक्याच्या भोवतीवर दगडाचा एक थर तयार झालेला होता. आणि कानिफनाथ महाराज पुढे आले आणि हातामध्ये मंत्र विभूती घेऊन शकास्त्राचा जप केला. शकास्त्र जप करून अभिमंत्रित केलेली विभूती फेकल्याबरोबर ते वज्रास्त्र मोकळं झालं. आणि वज्रास्त्र मोकळं झाल्यानंतर पाहतात तर काय, 11 वर्ष झालं तशीच दिव्यभूती तेजस्वी मूर्ती डोळे झाकून एकांत ठिकाणी, या ठिकाणी ध्यान अवस्थेमध्ये बसलेली गुरु जालिंदरनाथ महाराजांची मूर्ती दिसली. सगळ्यांना पाहून नवल वाटलं. काय जालिंदरनाथ महाराजांची ही किमया आहे. 12 वर्ष त्या घोड्याच्या लिदीमध्ये राहून सुद्धा तोच तसाच तपस्वी चेहरा, तेच असं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकू लागलं. सगळे या ठिकाणी पाहत आहेत. सगळ्यांना आनंद झाला जालिंदरनाथ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर. त्या ठिकाणी कोण कोण आहे? राजाची, गोपीचंद राजाची आई मैनावती, राजाचं सैन्य, कानिफनाथ महाराजांचा 700 शिष्य समुदाय, राजाचे सेवक आणि मैनावती सोबत काही दाशा, एवढे सगळे जण त्या विहिरीच्या भोवती आहेत. गुरु जालिंदरनाथ महाराज त्या विहिरीमधून बाहेर आले आणि आपल्या शिष्याला, कानिफाला कडकडून मिठी घातली. आणि मिठी घातल्यानंतर आनंद झाला. आपल्या शिष्याला भेट देऊन आणि शिष्याला आपल्या गुरुवर्याची भेट झाल्याने आनंद झाला. गोपीचंद राजा दिसला आणि गर्त ज्यावेळेस खंदत होते त्यावेळेस कानिफनाथ महाराजांनी खंदत असताना जालिंदरनाथ महाराजांनी अभिवचन दिलं होतं, 6व्या वेळेस तू जर गोपीचंद असशील आणि तू जर मी 5 वेळा अभिमंत्रित या ठिकाणी शाप देऊन 5 वेळा तू या 5 वेळातून जर जिवंत राहिला असशील तर तू अमर हो, असं हेही अभिवचन कानिफनाथ महाराजांनी, जालिंदरनाथ महाराजांनी गोपीचंद राजाला दिलं होतं. राजा अमर झाला आणि बाहेर आल्यावर सगळे ती पाहिले, सगळा शिष्य समुदाय, कानिफ. आता लहान कानिफनाथ एक लहान बालक असताना त्यांना तपश्चर्येला बसवलं होतं जालंधरनाथ महाराजांनी. आणि 12 वर्षाचा अवधी उलटून गेल्यानंतर आपल्या शिष्याला पाहिल्यावर किती आनंद झाला. सभोवतालचं सगळं ते वातावरण आनंदमय झालं. कथा ऐका आता. गोपीचंद राजा तर अमर झाला आणि गुरुवर्य पाहिल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांना आपण ओळखण्यामध्ये चूक केली. जालिंदरनाथ महाराज राहत कसे होते? हातामध्ये झोळी, अंगावरती सगळा जोगी वेश धारण केलेला. आणि जोगी वेश धारण केलेले जालिंदरनाथ महाराज राहायला कुठं? ज्या ठिकाणी कुत्रे डुक्कर त्या ठिकाणी राहत सुद्धा नाही, त्या ठिकाणी जाऊन राहावं का? तर ही सगळी जी बाहेर या जगाची गर्दी आहे, या सगळ्यांना सोडून आपल्या जवळ कुणी आपल्याला या ठिकाणी आपल्या तपामध्ये व्यत्यय आणायला कुणी येऊ नये म्हणून अशा ठिकाणी जाऊन राहायचे. गोपीचंद राजाला वाटलं, हे म्हणलं असला गुरु राहतो, ज्या ठिकाणी डुकर जाऊन राहणार तिथे जाऊन राहिलोय म्हणला तसल्या गटारीमध्ये. आणि आज तो प्रत्यय गोपीचंद राजाला आला की आपण गुरु ओळखायला चुकलो.
जसं जालिंदरनाथ महाराजांना पाहिलं पळत गेला आणि गुरुवर्याच्या चरणावरती कडकडून मिठी घातली. महाराज, मी अधम आहे, मी पापी आहे, मी आपणाला 11 वर्ष या गर्तेमध्ये पुरलं. माझ्याकडून हा भयंकर मोठा अपराध झाला. गुरुवर्य, तुम्ही गुरुमाऊली आहात. आपल्या शिष्याचा, या राजाचा अपराध हा जो झालेला आहे आपल्या पोटामध्ये घ्या माऊली, आणि उदार अंतकरणाने मला आपला शिष्य म्हणून घ्या आणि माझ्या या देहाचं कृत कल्याण करा. गोपीचंद राजाने गुरुवर्याला शरण, गोपीचंद राजाचे ते क्षमा याचना रूपी शब्द ऐकल्यानंतर जालंधरनाथ महाराजांना या ठिकाणी आनंद वाटला, शांत वाटलं. आता जालंधर महाराज राजाला काय आज्ञा करतात ऐका. जालंधरनाथ महाराज म्हणतात, राजा बोल, काय आहे तुझी इच्छा, काय आहे तुझ्या मनामध्ये, तुझ्या मनामध्ये काय असेल, तुझी काय जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करतो. तुझ्या समोर 2 पर्याय आहेत राजा. एक शाश्वत मार्ग आहे आणि एक अशाश्वत मार्ग आहे. तुला या ठिकाणी राहून राजवैभव, आपल्या भार्या, आपलं हे अपार वैभव, संसार सुख हे भोगत राहायचं आहे का या ठिकाणी शाश्वत रूपी अजरामर होऊन योग मार्ग तुला धारण करायचा आहे. सांग राजा, तुझ्या मनावरती तुला राजवैभव पाहिजेत का तुला योग दीक्षा पाहिजेत, आणि तुझा निर्णय, तुझ्या निर्णयाची मी या ठिकाणी वाट पाहत आहे. सांग राजा, या ठिकाणी तुला काय पाहिजे. राजाला जालिंदरनाथ महाराजांनी सांगितलं, हा जो राजमार्ग आहे अतिशय म्हणले सुखदायक आहे. राजमार्गामध्ये हजारो या ठिकाणी दाशा सेवा करण्यासाठी सगळे आहेत. 1800 भारी, 1800 बायका होत्या राजाला, आणि सगळं सर्व गुणसंपन्न सगळं राजवैभव होतं. परंतु राजा हे अशाश्वत आहे. बघ म्हणले ध्रुव बाळ, उत्तानपादाचं किती मोठं सामर्थ्य होतं, किती मोठं राजवैभव होतं, परंतु ते सगळं राजवैभव झुगारून ध्रुव बाळांनी या ठिकाणी आढळपद प्राप्त केलं, संन्यास धारण केला. योग मार्गाचा ध्यास करून, योग मार्गाचा अभ्यास करून अजरामर आढळपदाला प्राप्त झाली. विश्वामित्राकडे या ठिकाणी वैभव आणि संपत्ती काही कमी होती का, परंतु गुरु विश्वामित्रांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि भक्ती मार्ग, योग मार्ग आत्मसात केला, योग मार्ग धारण केला. अशा महान या विभूती आहेत. या विभूतींनी हे सगळं अशाश्वत असं हे सगळा संसार, राजवैभव, सोने नाणे, वस्त्र, अलंकार सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यांनी भक्ती मार्गामध्ये आपलं धन्यता मानून भक्ती मार्ग स्वीकार केला, योग मार्ग स्वीकार केला. राजा, या जगामध्ये असे अनेक उदाहरण आहेत ज्यांनी आपलं राजवैभव, आपली संपत्ती, आपली सगळी या ठिकाणी जे राज ऐश्वर्य आहे सगळं या ठिकाणी सोडून योग मार्गाचा स्वीकार केलेले हजारो उदाहरण आहेत राजा. परंतु योग दीक्षा सोडून, योग मार्ग सोडून संन्यासी या ठिकाणी कोणता राजपथामध्ये झालेला आहे, या संसारामध्ये पुन्हा विलीत झालेला आहे, संसारामध्ये पुन्हा अडकला आहे, गेला आहे, असं कुठलं उदाहरण नाही. कुठलं या ठिकाणी मार्ग, कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा तुझ्या हातावरती आहे. राजाने एक क्षणभरती विचार केला. अरे म्हणले, ज्या गुरुवर्याला आपण 11 वर्ष या गर्तेमध्ये घोड्याच्या लिदीमध्ये खाली आपण पुरलो, 11 वर्ष खाली राहून सुद्धा हा गुरु जिवंत आहे, सामर्थ्यवंत आहे. हा गुरु, या गुरुवर्याला ओळखण्यामध्ये मी चूक केली आणि या गुरुवर्याच्या सांगण्याप्रमाणे आपण योग मार्गाचा स्वीकार करायचा आणि योग मार्गाचा अवलंब करायचा. आणि राजाने आपला निर्णय क्षणार्धामध्ये सांगितला. गुरुवर्य,
मला या ठिकाणी योग मार्ग धारण करायचा आहे, मला योग दीक्षा द्या, मला नाथ संप्रदायाचा या ठिकाणी सेवक व्हायचा आहे, मला नाथ संप्रदायामध्ये यायचं आहे, मला आपल्या संप्रदायाची या ठिकाणी अनुज्ञा द्या, नाथ संप्रदायामध्ये मला घ्या, नाथ संप्रदायाची दीक्षा मला द्या. राजाचा निर्णय गुरुवर यांना आवडला आणि जालिंदरनाथ महाराजांनी त्या आपल्या शिष्यांना आदेश केला, जे नाथ संप्रदायामधले ज्या ज्या गोष्टी आहेत, शैली आहे, शिंगी आहे, मुद्रा आहेत, सगळ्या या ठिकाणी आणवल्या. राजाचे जे सगळे राजवस्त्र, राज अलंकार आहेत, सगळे या ठिकाणी त्यांचा त्याग केला राजाने. आणि गुरु जालिंदरनाथांनी राजाला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि राजाला बैरागी बनवलं. सगळे राजवस्त्र, राज अलंकार राजाने काढून टाकले. अंगावरती या ठिकाणी भगवे वस्त्र धारण केले. आपले हे जे केस होते, वडाच्या पारंब्याचं चिक लावलं आणि त्या केसाचं रूपांतर जटामध्ये केलं. राजाने जटा आवळून घेतल्या. आता राजा म्हणल्यावर काय वैभव त्याचं, किती थाटामाटात फिरणारा राजा. अंगावरती भगवे वस्त्र धारण केले. या ठिकाणी आपल्या पादुका काढून टाकल्या. सुवर्ण अशा रत्न जडित होत्या ते. आणि अनवाणी राजा गुरुवर यांनी या ठिकाणी नाथ संप्रदायाची दीक्षा दिल्यानंतर अभिमंत्र करून राजाला मंत्र दीक्षा दिली. राजाच्या कानामध्ये मंत्र या ठिकाणी बोलल्याबरोबर राजाच या ठिकाणी जे अज्ञान होतं, अज्ञानाचं या ठिकाणी निरसन झालं. आणि निरसन झाल्याबरोबर राजाला सगळ्या या गोष्टी, या चर आणि आचरामध्ये या ठिकाणी सगळ्यामध्ये भक्तिभाव दिसू लागला. सगळ्या या सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं वास्तव्य आहे राजाला दिसू लागलं. आणि आपल्या या गुरुचा प्रताप पाहिला आणि राजाला धन्य वाटलं. कान फोडून घेतले, मुद्रा धारण केल्या, शिंगी. आता राजाला तर नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, परंतु गुरुवर यांना परीक्षा बघायची होती की राजाला तर आपण आता दीक्षा दिली आहे, परंतु राजा खरंच या ठिकाणी आपण दिलेल्या दीक्षेला, आपण घेतलेल्या परीक्षेला खरं उतरतो का, हे बघण्यासाठी जालंधरनाथ महाराजांनी राजाला आज्ञा केली. राजा जा म्हणले, आता तू तुझ्या नगरामध्ये जा आणि तुझ्या जे 1800 भार्या आहेत, 1800 जे राणी आहेत, त्या राण्यांकडून भीक माग, भिक्षा मागून आण, भिक्षा राण्यांकडून. आता गुरुवर याचा आदेश होता. गुरुवर याचा आदेश शिरसावंदी मानला. गुरुवर याच्या पाया पडून आपल्या नगरीमध्ये निघाले. प्रसंग आहे का, राजा नगरीमध्ये येण्याच्या अगोदरच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. हेळापट्टण नगरीचा राजा गोपीचंद, महान तपस्वी तेजस्वी राजा, राजाने दीक्षा घेतली. राजा बैरागी झाला आणि राजा योगी होऊन हातामध्ये जोळी घेऊन या ठिकाणी आपल्याच राज्यामध्ये भिक्षा मागत फिरत आहे. बघत बघत आपल्या राण्यांच्या, राजाची राजभार्या होत्या, 1800 राजभार्याच्या कानावरती हे वर्तमान गेलं की राजांनी योग दीक्षा घेतलेली आहे, राजा बैरागी झालाय. ही वार्ता त्यांच्या कानावर पडल्या बरोबर एखाद्या मोठ्या दुःखाचा आघात, एखाद्या मोठ्या शस्त्राचा घात त्यांच्या अंगावरती व्हावा, याप्रमाणे अतिशय दुःखद सहन न होणारा हा वज्रघात त्यांच्या हृदयावरती झाल्यासारखा झाला. काय राण्यांचा शोक आहे. ही बातमी अंतपुरामध्ये आल्याबरोबर सगळ्याच्या सगळ्या राण्या ओक्साबोक्षी रडू लागल्या. राजाची सगळ्यात लाडकी बायको होती, त्या बायकोचं नाव होतं लुमावंती. लुमावंतीच्या कानावरती हे वार्ता आली. अरे म्हटले, हाय रे दुर्दैवा, देवा काय माझ्या संसाराला नजर लावलीस. किती सुखानं, किती आनंदामध्ये, किती ऐश्वर्यामध्ये हा संसार चालू होता.
माझा पती, माझा राजा माझ्यावरती किती प्रेम करायचा, किती आनंदानं चाललेलं हे राज्य होतं. कुण्या पापिनीची, कुण्या दुष्टाची या राज्याला नजर लागली, ग्रहण लागलं. आणि या राज्याचं आता काय होईल? माझा राजा भिक्षुक झाला, भिक्षा मागत फिरणार. आता राण्यांना रडूच आवरणं. एक जण धरणीवरती गडबडा गडबडा लोळत आहे, एक जण आपले स्वतःचे केस उपडून फेकून देत आहे, एक जण आपलं डोकं जमिनीला आपटून 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 घेत आहे. एक जणीला तर काय करावं काही लक्षात येत नाही. कोण काय करत आहे, कोण काय करत आहे. अतिशय या ठिकाणी दुःखद वार्ता या नगरामध्ये पोहोचली. राजा निघालेला आहे. इकडं राण्यांची ही अवस्था, राण्या रडू लागल्या. महालामध्ये आकांत उठला. एखादी व्यक्ती मेल्यानंतर ज्याप्रमाणे आकांत नगरीमध्ये होतो, आकांत त्या गावामध्ये होतो, सगळं घर कसं शांत होतं आणि कसा आरोड असा उठतो त्या घरामध्ये, त्याप्रमाणे आज त्या नगरीची अवस्था झालेली होती. राण्यांची ती हळहळ पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी शोककळा उत्पन्न होऊ लागला. माझ्या प्राणनाथांनी योग दीक्षा घेतली, माझा प्राणनाथ बैरागी झाला. प्रत्येक राण्यांचा शोक ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेला आहे. ऐका काय म्हणतात. माझा पती माझ्यासोबत कधी भांडण केलं नाही, कधी मला वाईट बोललं नाही, कधी मी रागारागानं रुसून जरी बसले तर माझ्या पतीनं माझा रुसवा काढला. एखादी वेळी काय व्हायचं, केस विंचरत असताना माझा भाग इकडे इकडे येडावाकडा कुठंतरी जायचा. माझ्या केसाच्या बटा या माझ्या कपाळावरती यायच्या तर राजा आपल्या हाताने सारायचा. माझी विस्कटलेले केस आपल्या हाताने सावरायचा. एक राणी मनामध्ये विचार करत आहे, मी एके दिवशी रागानं उपाशीत झोपले होते. माझा प्राणनाथ, माझा गोपीचंद राजा माझ्या जवळ आला, पोटावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यावर राजाच्या लक्षात आलं की आपल्या राणीने जेवण केलं नाही. तिला त्या शय्येवरती उठवून स्वतःच्या हाताने तिला घास भरून तिला जेवू घातला. राण्या म्हणतात, माझा राजा माझा पती नसून केवळ माझी आई होती. आणि शोक करतात, हाय रे म्हणले दुर्दैवा, काय माझ्या नशिबाचा ही भोग आहे, काय आमच्या पदरी दुःख बांधून ठेवलं रे भगवंता. म्हणून राण्या शोक करत आहेत. या पाडसावर प्रेम करणारी ती जी हरणी आहे, गोपीचंद हरिणी, कुठे सोडून जाणार आता आम्हाला वनामध्ये. या पिलांनी आता आपल्या चोचीने घास भरवणाऱ्या या चिमणीला, या पिलांना ही चिमणी सोडून रानावनामध्ये आता कुठं जाणार. आता आमच्या या लहानग्या मुखामध्ये आपल्या चोचीनं घास भरवायचं सोडून ही पक्षिणी आता रानावनात भराऱ्या मारण्यात कशी उद्युक्त झाली, कसं फिरेल आता. आपलं पिलू उपाशी जर राहिलं तर त्याच्या पोटासाठी वनवन फिरणारी ही पक्षिणी एवढ्या सगळ्या या पिलांना सोडून आता रानावनामध्ये एवढ्या सगळ्यांचा विसर पाडून कशी काय जाईल. राण्यांचा हा शोक कुणाच्याही हृदयाला पाझर फुटावा. विचार करा, सुखाचा संसार चालू असताना पती वाईट मार्गाला लागाव, किती हळहळ वाटेल त्या नारीला. सुखाने सुरू असलेला संसार अचानक त्यामध्ये काहीतरी मोठं विघ्न व्हावं, किती दुःख होईल त्या भार्येला, पत्नीला. त्याचं दुःख, त्या पत्नीचं दुःख तीच समजू शकते जी या दुःखामधून गेलेली आहे. असो ग्रंथ करते
त्या महालामध्ये दुःखावस्था अतिशय करुण रूप, हा जो करुण रस भरलेला आहे त्या रसामध्ये ओतप्रोत होऊन त्यांचा भाव, त्यांच्या हृदयाचा भाव, त्यांच्या मनामध्ये येत असलेल्या शंका कुशंका, त्यांच्या मनामध्ये येत असलेले राजाबद्दलचे विचार आणि आपल्या प्राणनाथाबद्दल होत असलेली हळहळ ग्रंथकर्त्यांनी अतिशय करुणामय शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. गुरुवर्याच्या आदेशानुसार गोपीचंद राजा हातामध्ये झोळी घेऊन निघालेला आहे आपल्या नगराकडे. नगरवासी बघतायत काय आपल्या राजाचं हाल झालं आणि राजाचं ते रूप पाहून हळहळ हळहळ व्यक्त करणारी ती प्रजा, अनवाणी चालत येत असणारा आपला राजा बघून त्यांच्या हृदयाला अतिशय दुःख झालं, कळवळू लागलं त्यांचं हृदय. संसारिक विषय, राजा अमर झाला, राजा योग दीक्षा भेटली, ह्या गोष्टींचं त्यांना काय हो. ज्यांना आपला संसार पडलेला आहे, अशाश्वत गोष्टीमध्ये सुख मानणारे ही प्रजा, सुख मानणारे हे संसार रूपी प्राणी, राजाचं शाश्वत रूपी राजाने धारण केलेला तो नाथ संप्रदायाचा, तो या ठिकाणी योग दीक्षा संप्रदायाची दीक्षा घेतली, त्या दीक्षेचं महत्व या सामान्य नगरवासियांना, राण्यांना काय कळणार. राण्या मातेलाच शिव्या देऊ लागल्या. हाय रे म्हणले माता, आपल्या पुत्राला या ठिकाणी भिकेची डवाळी लावली. पंचपक्वाने खाणारा आता माझा हा राजा कुठं खाईल. गोपीचंद राजा चालत 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 नगरामधून येत आहे. प्रत्येकाची दृष्टी गोपीचंद राजावरती पडत आहे. नगरीचे लहान मोठे लोक बघत आहेत. राजा हातामध्ये झोळी घेऊन भगवे वस्त्र घालून चाललाय. कशाला? भिक्षा मागण्यासाठी. राजा आता कुठे जातो? सगळ्यांची नजर राजावरती खेळून राहिली. बघत बघत राजा महालाच्या प्रांगणामध्ये आला आणि गोपीचंद राजांचं रूप त्या भार्यांनी पाहिलं. त्यांच्या कानावरती वर्तमान, महाराज या ठिकाणी राजभवनामध्ये येत आहेत, हे वर्तमान त्यांच्या कानावरती पोहोचल्याबरोबर सगळ्या भार्या, सगळ्या 1800च्या 1800 पत्नी सगळ्याच्या सगळ्या धावून आल्या आणि बघितलं आपल्या प्राणनाथाची अवस्था, ज्या राजाच्या हातांनी आजपर्यंत हजारो लाखो याचकांना या ठिकाणी तृप्त केलं, हजारो लाखो याचकांना अन्नदान केलं, हजारो लाखो याचकांना सुवर्णदान, काय पाहिजे ते या राजांनी दिलं. आपल्या प्रजेला आपल्या मुक्त हाताने अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान करणारा हा राजा आपल्या काखेमध्ये झोळी घेऊन उभारलेला आहे. राजाची ती दयनीय अवस्था पाहून डोकं आपटू 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 रडू लागल्या त्या राण्या. त्यांच्या दुर्दैवाची ही गती त्यांना काहीच कळायला तयार नाही. महालाच्या प्रांगणामध्ये थांबून राजा मध्ये नाही आला. राजा बाहेरच थांबून म्हणतो कसा, अलक निरंजन, माते भिक्षा वाढ. हातामध्ये जी शिंगी होती, शिंगी फुंकली आणि त्या शिंगीचा आवाज करून भिक्षा मागितली. बघा, विचार करा, जो दान देणारा होता तो आज याचक होऊन आपल्याच दारामध्ये आपल्याच पत्नी समोर उभा आहे भिक्षा मागण्यासाठी, आणि आपल्या पत्नीला माते म्हणून हाक मारतोय आणि भिक्षा मागतोय. काय अन्न? एवढंस आपल्या पोटापुरतं अन्न मागतोय. याचक होऊन हात जोडून, हात कोडे करून उभा आहे राजा. काय परिस्थिती झाली असेल त्या राण्यांची, काय असेल तो काळ, काय दुःख झालं असेल त्यांना. आणि त्यांची ही दुःख अवस्था या ठिकाणी कोणीच समजून घेणार नाही. सामान्य नगरवासी कोणीच, त्यांची पीडा त्यांना माहिती. काय होणार या राज्याचं, काय होणार या नगरीचं, काय होणार या ऐश्वर्याचं, राजवैभवाचं. सगळ्यांच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. राजाची जी आवडती जी राणी होती लुमावंती पुढे आली. राजा थांबलेला आहे थोड्याशा अंतरावर आणि लुमावंती म्हणते, महाराज, आमच्या कर्माची दशाच वाईट होती.
आमच्या कर्माची गतीच वाईट होती. आम्हाला हे भोग भोगायचाच होता. आणि आपण दीक्षा घेतला, योग दीक्षा घेतला. फुटलं आमचं नशीब. परंतु फुटू द्या महाराज. आता आमच्यावरती एक कृपा करा. माझं एकच मागणं आहे महाराज. मी तुम्ही दीक्षा का घेतला ह्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु माझी एक इच्छा महाराज तुम्ही पूर्ण करा. लुमावंती बोलत आहे. सभोवताली सगळ्या राण्यांचा घोळका थांबलेला आहे. एकटा राजा बैरागी वेश धारण करून थांबलेला आहे. लुमावंती म्हणते राजाला, महाराज आपण योग दीक्षा घेतला तर घेऊ जा, का घेईना, परंतु आपण या ठिकाणी इथंच राहा. तुम्हाला आम्ही सोन्याची कुटी बांधून देतो. सुवर्ण कुटी, सोन्यानं मढवलेली कुटी बांधून देतो. ही कोपीन तुम्ही धारण केलेली आहे म्हणून तुम्हाला भरजरीचे वस्त्र देतो. भरजरी दिव्य तेजस्वी. आणि म्हणले तुम्ही हे सोडून द्या. आता तुम्ही मागून खाणार म्हणले तुकडे काय वाढतात म्हणले. काही कोण ताजं वाढलाय का करून? हाय ती उरलेली शिळे तुकडे देते. 2 दिवसाखालचे 4 दिवसाखालचे कोण देणार आहे तुम्हाला या महाराज? तुम्ही काय करा, आम्ही तुम्हाला इथं कुटी बांधून देत आहोत. कुटीमध्ये राहा. तुम्हाला पंचपक्वान करून खाऊ घालता. तुम्ही दीक्षा घेतलो का घेणार? आमची एवढी विनंती मान्य करा. आणि राण्यांनी प्रश्न केलेला आहे. राण्यांचे प्रश्न बघा काय म्हणतात. तुमच्या विना आम्ही सगळ्या आंधळ्या महाराज. तुम्ही आता फिरत 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 या ठिकाणी आता जाणार. आमचा देश, हा प्रांत, आपला प्रांत, आपलं हे सोडून जाणार. आणि तुमच्या विना आम्ही राहावं कसं? कमीत कमी आम्ही तुम्हाला बघून तर काही कसं बस करून दिवस काढता महाराज. आणि राजाचं छत्र किती पातळ झालं, जीर्ण झालं, राजाला शोभून दिसत. आणि म्हटले जोगीवेश धारण करून योग साधना इथं राहावा, योग साधनेत राहावा. आम्ही तुमच्याकडं आमच्या काम भोगासाठी आम्ही तुम्हाला कधी हट्ट करणार नाही. आम्ही तुमच्याकडे काम विषयाबद्दल काही तुम्हाला मागणी करणार नाही. सुवर्णाची पर्णकुटी आम्ही करून देतो. तुमची जी शिंगी आहे का म्हणली ही वाजवायची. नाथ संप्रदायामध्ये एक वाजवण्याचं एक हे आहे वाद्य. जसं पेटी असते, जशी पुंगी असते, तशी शिंगी असते. आणि तुमची शिंगी आम्ही सोन्यानं मडवू म्हणली त्या शिंगीला. आणि तुमची शैली रत्नानं तिला मडवून टाकू. भरजरी कंथा, मानकांची जडावाची अलौकिक मुद्रा धारण करा. आणि हे मृगचर्म हरणाचं कातड काय गुंडाळता महाराज. तुम्हाला भरजरी आम्ही शैली गुंडाळता. आणि आता तुम्ही रानावनामध्ये दर्भासनावर कुठेही बसता. तुम्हाला सुंदर गालिच्छ तयार, मखमली गालिच्छ तयार करून देता बसण्यासाठी. भिक्षेचे जे कडक तुकडे आहेत, कडक तुकडे कुठं खात बसणारा, कुठं फिरणारा महाराज, हे तुकडे द्या सोडून. आम्ही तुम्हाला पंचपक्वान करून खायला घालतो. आणि रानातील झाडं झुडपं आहेत, दुर्गंधीमध्ये राहण्यापेक्षा इथल्या आम्ही अत्तर तुम्हाला या ठिकाणी सगळीकडे पूर्ण अत्तर टाकून सुगंधित असं वातावरण आम्हाला तुम्हाला तयार करून देतो. रत्नखचित गुबगुबीत मंचक आपल्या कोमल हातांनी अंग मर्दन करणाऱ्या, पाय चुरणाऱ्या जीवाभावाच्या राण्या यांचा विचार करा महाराज. तुम्ही तीर्थाला गेला असताना, तुम्ही तीर्थाटन करत असताना तुमचे जर पाय दुखले, तुमचे पाय कोण दाबणार आहे? आता आपल्या पतीविषयी काळजी तुम्हीच ठरवा महाराज म्हणले. अरण्यामध्ये दगड धोंडे झाडं झुडपं ह्याच्यामध्ये राहायचंय, छत्र चामर अलौकिक असं हे राजवैभव तुम्हाला भोगायचंय. आणि सुखानं या ठिकाणी निवांत राहा. सुखाचा संसार आम्ही करता, तुम्हाला काही हट्ट करत नाही. राजाच्या लक्षात आलं,
राण्या आपल्याला गोड 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 बोलून इथंच ठेवून घ्यायच्या विचारात आहेत. कसं गोड बोलायला आता म्हणल्या, मी इथं अमर होऊ लागला म्हणल्या, इथं किती 100-200 वर्ष जगून मरायचं म्हणलं. ही देह अजरामर होऊ लागला. ही देह अजून ह्याला संसारामध्ये गुंतवायचं बघलाले आता. नाही बेट्यानं म्हणला, मनातल्या मनात तुम्ही काही बी म्हणलो तर मी तुम्ही येईन. आणि मग आता एक जण कुठं आहे, 1800 जणी बोलायला. एक जण पुढे आली आणि म्हणली, महाराज तुम्ही म्हणले अरण्यामध्ये वनामना फिरत असताना आता तुम्हाला मनोरंजनाची सवय आहे. या ठिकाणी गंधर्व रूपी या ठिकाणी गायन वादन करणाऱ्या नृत्यांगना आपल्याकडे आहे तुमच्या या सेवेसाठी. आणि वनामध्ये तुमचं मनोरंजन कोण करेल? अंतरून तुम्हाला कोण अंतरून देईल? काय पांगर चाल बाहेर ये काय का महाराज. भयंकर असं या ठिकाणी कधी वादळ येतं, पाऊस येतं, ऊन कडाक्याचं ऊन. कुठं राहणार, कुठं जाणार महाराज? आणि राजाच्या काळजीने हे प्रश्न विचारल्याबरोबर राजाचे उत्तर आहे. राजा म्हणाला, अरण्यामध्ये जे एकांतवास आहे त्या एकांताचा मला ते कंटाळा यायचा विषयच नाही. आणि मला जर कर्मना गेलं, माझ्या हातात जी शिंगी आहे, शिंगी वाजवीत बशीन मी, कर्मनाच मला गेलं. आणि तुम्ही म्हणला आतरायचं काय पांघरायला? अंतरायला ही सगळी पृथ्वी माझं या ठिकाणी अंतरून आहे आणि आकाश हे सगळं पांघरून आहे माझं. मला अंतरुणाचं आणि पांघरुणाचं काय? आणि धुनी पेटवल्यावर मला थंडीचा मला त्रास होणार नाही. आणि व्याघ्रांबरावर मी वाघाच्या या ठिकाणी आसनावर ज्यावेळेस बसन त्यावेळेस माझं कौतुक पाहण्यासाठी जे स्त्री पुरुष येतील तीच माझी सेवा करतील. आणि मी स्वतः विश्वरूप झालो. मी विश्वरूप झालो म्हणजे सगळ्या या जगातल्या आया बहिणी भाऊ बंध सगळे माझे झाले. सगळ्या जगाला मी आपलं केलो की नाही, सगळं जग माझं झालं. मला कुठल्या गोष्टीची काय कमतरता येणार आहे? आणि माझे शिष्य माझे साधक ह्यांनीच माझी सेवा करते. हेच माझे नातेवाईक. आणि वनामधले जे फळे आहेत, वनामधले जे कंदमुळे आहेत, त्यांनाच मी पंचपक्वान मानेन, त्यांनाच खाईन. बर म्हणले महाराज, ठीक आहे. एक जण पुढे आली आणि म्हणली, आता तुम्ही योगी झाल्यावर तुमचं आता ही वस्त्र आहे म्हणली, कौपिन धारण केला आणि हरणाचं कातड ही पांघरला. ही कौपिन फाटल्यावर तुम्हाला नवी कोण घेऊन देणार आहे महाराज? आणि म्हणले, ही आता किती दिवस जाणार आहे एक वस्तू? महाराज, दिवसातून तुम्ही 5 वेळेस 5 टायमाला तुम्ही 5 प्रकारचे वस्त्र घालणारे. एक वस्त्र जर अंगावर एकदा घातलं तर दुसऱ्यांदा त्या वस्त्राला अंगावर न परिधान करणारे. प्रत्येक दिवसाला नवीन नवीन या ठिकाणी सुंदर असे रत्नजडीत शेले आणि राजवस्त्र, राज अलंकार. काय म्हणले, हे तुमचं अंगावरचं ही वस्त्र जीर्ण होऊन फाटत, एकच त्याला देऊन फाटून गेल्यावर मग कसं करत? असं म्हणल्यावर राजाने किती ज्ञानयुक्त या ठिकाणी बोललेला आहे बघा. माझी कौपिन फाटल्यावर माझं जे इंद्रिय आहेत, इंद्रिय दमनांचा कासोटा घालीन. आणि एकदा जोगवेश धारण केल्यावर या वस्त्र आणि या वस्त्राकडे आणि अलंकाराकडे कोण पाहत? माझा आत्मा या परमात्म्याशी या ठिकाणी एक रूप झाल्यानंतर या वस्त्रामध्ये काय राहत? बरेचसे असे साधू आहेत दिगंबर रूपानं फिरतात. गरज नाही त्यांना वस्त्राची. लाज लज्जा या ठिकाणी लोकांचं मान अपमान सगळ्यांच्या या ठिकाणी परे गेलेले आम्ही. आम्हाला काय म्हणले, वस्त्र राहिले काय फाटून गेले काय? मोकळं फिरू म्हणले आम्ही दिगंबर होऊन. काय नाही म्हणले, साधू फिरतेच की. आणि योग आचरण दिव्य कंथा त्याच्यामध्ये परिधान करेन. बर, एक जण आली म्हणली, महाराज तुम्ही ही शिंगी हाय म्हणली हातामध्ये वाजवायची, तुमची शिंगी, ही शिंगी वाजवून तुम्ही भिक्षा मागता.
तुमची शिंगी फुटल्यावर कसं करता? मग राजा म्हणला, शिंगी जर माझी फुटली, सगुण आणि निर्गुणाची ही जी शिंगी आहे ती मी धारण करेन आणि त्यावर आगम आणि निगमाचे तंतू लावून मी सुखसंवाद करेन. एक म्हणले कुबडी हाय, फावडी हाय, ती जीर्ण झाली तर काय म्हणले, माझी कुबडी फावडी जीर्ण होऊन जर भंकली, खेचरी आणि भुचरी ही जी मुद्रा आहेत, खेचरी आणि भुचरी या मुद्रांनाच मी कुबडी फावडी समजेन आणि अदेय आणि विदेय या दोन्हीकडे प्रकाशित राहतील आणि मीही तन्मय होऊन निरंजन लक्ष लावून स्वस्थ साधेन. माझ्या कर्णमुद्रा ज्या आहेत, कर्णमुद्रा नाहीशा व्हायचं तर काही विषयच नाही. नाथ संप्रदायाच्या मुद्रा आहेत. राण्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ लागला. असं झालं तर काय करता, तसं झालं तर काय करता. प्रत्येक प्रश्नाला राजाने उत्तर दिलं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिल्यावर आता इतकी दिवस त्या राण्याच्या सोबत राहिलेला राजा, राण्यांच्या सहवासामध्ये राहिलेला राजा, एवढा जीव लागलेला आपल्या नवऱ्यावर, आता आपला नवरा साधू होऊन जगावनामध्ये फिरायला जाणार आहे. त्यांना कसं सहन होईल? आणि राण्याच्या मुख्य राणी मधली त्यांची राजाची पट्टराणी जी लुमावंती होती, लुमावंतीने विचार केला, आता राजा आपली तर काही ऐकायला तयार नाही. आपल्या गोपीचंदाला एक शेवटची कडाडून मिठी मारा, भेट घ्यावं. मनामध्ये इच्छा धारण केली आणि बोलत 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 राजाच्या जवळ आली. राजाच्या जवळ येऊन आता राजाला मिठी मारते, गळपटून धरते म्हणल्या बरोबर राजा महागे आला. हातामध्ये फावडीन कुबडी होता. असं तर घाट लोक नाही म्हणला, जवळ यायचं नाही म्हणला, माझ्या साधू झाला मी आता म्हणला आणि या संसारापासून मी दूर झाला म्हणला. एक जण पुढे आले आणि हात धराय बघलाय. ही लाकूड जर हाणलो का नाही म्हणला, तुझा हात 3 दिवस उचलू द्यायच नाही म्हणला, तुला जवळ यायचं नाही म्हणला आणि मी योग दीक्षा धारण केलेली आहे आणि या संसारापासून माझं मन या ठिकाणी दूर गेलेला आहे. संसार मोह मायेपासून दूर गेलेला हा जीव पुन्हा संसारामध्ये एकरूप होणार नाही. सगळ्या राण्यांना समजावून सांगितलं, सगळ्यांची समजूत घातली आणि समजूत घालून राजा पुन्हा एकदा म्हणतो, अलक निरंजन, भिक्षावाड माते भिक्षावाड. आणि आपला पती आपल्याकडूनच भिक्षा मागत आहे. त्यांच्या मनाला सहन झालं नाही. आपल्या पुत्राला किती वेळ ताटकळत ठेवायचं, आपल्या पुत्राला किती वेळ या ठिकाणी थांबवायचं. मैनावतीनं पाहिलं, लेकराचं कल्याण करणारी फक्त आई राहते. बाळ कसं आहे, 1000 बाळाच्या चुका झाल्या तर त्याच्या पोटामध्ये घेणारी आपल्या बाळाच्या चिंतेनं रात्रंदिवस या ठिकाणी तळमळणारी आई प्रसंग आहे. आपल्या लेकरू आपलं, आई बसलेली आहे आणि बाहेर बसले लेकरू आईची. मोठं झालं होतं, लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यावर त्या पुत्राची वाट बघत आई बसल्या उपाशी, जेवण करणारी बसले. बाहेर बसले ती मित्रांमध्ये मस्त गप्पा मारत बसले. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले. माय उपाशीच हो, लेकराची वाट बघ. माय माझा आता लेकरू येते, दिवसभर काय खाले का नाही की वद 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 करीत राहते. लेकरू इकडे बम खाऊन राहते हॉटेलचं, परंतु एका आईची काळजी किती, तळमळ किती. माझं लेकरू उपाशी असेल म्हणून त्या लेकरासाठी उपाशी बसलेली 11 वाजेपर्यंत आई. 11 वाजता लेकरू घरला आलं. माय जेवण करूया म्हणल्यावर माईला रागराग केले. आता माय म्हणल्यावर आता कळत नाही का म्हणली, एकदा जेवण करून बसायचं, तुमच्यासाठी एवढे आम्ही बसलो बाबा म्हणली. जेवायचं दिवसभर काम धाम करून एक तुकडा खाऊन पडायचं, तिकडे गेलं बसले बाहेरच गप्पा मारीत. कळला का म्हणली, इथं माय बसले उपाशी. लेकराला राग केल्यावर
ते लेकरू राग राग जाऊन तसंच झोपलं. माया आपली गर्दा करायला. परंतु बघा आईचं हृदय कसं, राग राग जाऊन झोपलेल्या लेकराला ताट घेऊन गेली, लेकराला उठवली, त्या लेकराला खाऊ घातली. ज्या लेकरानं शिव्या दिले हिला त्याच लेकराला जीव घातली, पुन्हा आपण जीवली. हे आपल्या माईचं हृदय असतं. आपल्या लेकराचं कल्याण करणारी केवळ माता असते. आणि आपल्या पुत्राला किती वेळ ताटकळत ठेवावं म्हणून गोपीचंद राजाची आई मैनावती हातामध्ये शिजलेलं अन्न घेऊन आली. आता लेकराचं कल्याण केली बरं का, परंपरे कल्याण केली. परंतु एका मातेला वाटतच किती, ज्या वेळेस गुरु जालिंदरनाथांनी मैनावतीला अमर केलं, गुरुमंत्र तारक मंत्र देऊन तारक मंत्राचा उपदेश करून तिला अमर केलं. पण आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राला अमर करावं ही इच्छा होती. परंतु थोडस दुःख या ठिकाणी मैनावतीलाही वाटलं की आता राजाचा राजवस्त्रामध्ये, आता एकदमच सुंदर छान छान इस्त्रीचे कपडे लिहून फिरणारा माणूस एकदम रस्त्यावर भीक मागताना बघितल्यावर कसं वाटतं, थोडस या ठिकाणी कळवळा वाटला. परंतु आपला पुत्र अजरामर झालेला आहे याचा आनंद वाटला. हातामध्ये जे अन्न घेतलेलं होतं, अन्न राजाला वाढली आणि राजाला अन्न वाढल्यावर धन्यवाद माते, अन्नदाता सुखी असो असं अभिवचन राजाने दिलं. मैनावतीचा एवढा राग आला, आता काय सांगावं त्या राण्याला. काय म्हणली आता सासूचा राग, काय सांगावं त्या म्हातारीला. म्हणले आता काय करावं, इथं हमी राजाला इनूला लाव म्हणल्या. थांब बाबा, काही करून काही बाई करून आम्ही विनूला लाव. म्हातारी येऊन भिक्षा वाढली, आता थांब ना बिहन, जाते निघून. रागाला आपल्या सासूचा. म्हणले रामायणामध्ये एक आई होती म्हणली असं, आपल्या मुलाला वनवासाला पाठवायची कैकेयी, आणि तीच कैकेयी या कलियुगामध्ये मैनावतीच्या रूपाने जन्माला आली. माय आहे का म्हणली असली कैदाशीन, लेकराला वनवासाला धाडलेली आपल्या. राग आला आणि राजाने येतो माते, सगळ्यांचा आपल्या कल्याण असो असा आशीर्वाद सगळ्यांना दिला. आणि राजा तडक त्या ठिकाणी निघून गेला. राजा निघून गेल्यावर 1800 बायका राजाच्या पाठीमाग, कोण पायामध्ये चप्पल घातले, कोण घालाय नाही, कोण आता सगळे आता राजवस्त्र, सगळे काही चांगलेच कपडे घालून काही वस्त्र घालून बसले राहतात. काहींच्या अंगावरती राजवस्त्र होते, काही तेवढ्या चांगल्या प्रकारचे नव्हते. एकीने चप्पल घातली आहे, एकीने एकच चप्पल घालून निघाली आहे, एक तशीच निघाली आहे. विलाप करीत रडत हंबरडा फोडीत महाराज महाराज महाराज. आता नवरा राज्य सोडून चाला हो, एवढं दुःख वाटू लागलं. आणि सगळा आकांत, एखादी अंतयात्रा जशी जावी आणि अंतयात्रेला जसं मागे मागे जावं. 1800 भार्या निघाल्या राजाच्या पाठीमागे निघाल्या. आणि त्या भार्याचं विलाप बघा, माणसाचं मन कसं असतं. एखादी बायलेक जर तिचं लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ती आपल्या आई वडिलांना, आपल्या सगळ्या आप्तेष्टांना, आपल्या सगळ्या घरच्यांना ती ज्यावेळेस शेवटचा निरोप देते का, त्यावेळेस तिला पाठवण्यासाठी सगळ्या बायलेकी थांबलेल्या असतात. आणि ती जाणारी जी नवरी आहे, नवरी तिला हंबरडा फोडून रडत असते. आणि तिच्या डोळ्यामधून येणारे पाणी, तिच्या डोळ्यामधून येणारे अश्रू पाहून सगळ्या जे तिला पाठवणाऱ्या जे बायलिकी असतात सगळ्यांना रडू येते. त्यांनाही त्यांच्याही डोळ्यामधून पाणी येते. तिच्याबद्दल या ठिकाणी आकांत वाटतो आणि त्यांचं सुद्धा मन हळहळ करतं. आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ती कन्या आपली 18, 19, 20 वर्षापर्यंत तिला लहानाचं मोठं करायचं, तिचे लाड, तिचा हट्ट पुरवायचा आणि एक दिवस दान द्यायची. खूप मोठ्या अंतकरणाने बाप
आपल्या मुलीला पाठवत असतो. उदार अंतकरणाने दान देतो आपली पोरगी. हो, दान. आपला हक्क त्या दिवशी, त्या बापाचा हक्क आपल्या मुलीवरचा संपलेला असतो. आणि तो बाप रडत पाया पडतो. सासरकडच्या या ठिकाणी लोकांच्या नवरीच्या आईला म्हणतो, माझी लेक, माझं हे पिल्लू, माझं पाडस तुमच्या स्वाधीन करत आहे. आता तुम्हीच याची आई आणि तुम्हीच पिता. आपल्या लेकीला पाठवताना किती जड अंतकरण होतं, किती त्या पित्याच्या हृदयामध्ये दुःख होतं. त्याची ती दुःख दयनीय अवस्था त्याच बायलेकींची होती जी त्या नवरींना पाठवत असतात. दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेलं पाहून आपल्या सुद्धा डोळ्याला येतं. त्याचप्रमाणे ती अवस्था गोपीचंद राजाच्या हेळापट्टण नगरीमध्ये, गौड बंगाल प्रांतामध्ये झालेली आहे. सगळ्या राण्या रडत 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 राजाच्या मागी, सगळ्या प्रजाजन सगळे दुःखी होऊन निघालेले आहेत. राजा पुढे, पाठीमागे महाराज 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 म्हणत राजाला निरोप देण्यासाठी. ज्या ठिकाणी जालंधर महाराज होते त्या ठिकाणी राजा येऊन पोहोचला. पाहिलं तर मागे सगळे या ठिकाणी नगरवासी, सगळा नगरवासी या ठिकाणी राजाच्या पाठीमाग. आता आपला राजा, अहो ज्या राजानं आपल्या प्रजेतल्या लोकांना काहीच कमी पडू दिलं नाही, ती राजा यांना सोडून जायला किती दुःख होत असं. त्या नगरवासियांना तसं दुःख झालं आणि आपल्या राजाला या ठिकाणी पाठवण्यासाठी, राजाला त्या ठिकाणी विदा करण्यासाठी नगरवासीय राजभारी आले. गुरु जालिंदरनाथ महाराज ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी राजा आला आणि झालेला सगळा वृत्तांत सांगितला. महाराज, माझ्या स्त्रियांनी मला सांगितलं, माझ्या स्त्रियांनी मला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी या संसाराच्या मोहमायेमध्ये अडकलो नाही. हात जोडले आणि गुरुवर्याच्या पायावरती आपल्या माथ. महाराज सांगा, आपण आपल्या आज्ञेप्रमाणे मी वर्तणूक करतो, काय आपली आज्ञा आहे असं म्हटल्याबरोबर आपल्या शिष्याचं कल्याण करण्यासाठी जालिंदरनाथांनी आदेश दिले, राजा तू बद्रिकाश्रम तीर्थक्षेत्रामध्ये जा आणि बद्रिकाश्रमामध्ये जाऊन तपश्चर्या करायची. तपश्चर्या केल्यानं माणसाच्या अंगातील बल आणि तेज दोन्हीच्या दोन्ही वाढतात. गुरुवर्याचा आदेश झाला आणि बद्रिकाश्रमाला जाण्यासाठी राजा निघाला. गुरुवर्याच्या पाया पडला. आपली आई मैनावती तिच्या सुद्धा पाया पडला. धन्य आहे ही माता जिने आपल्या पुत्राचा उद्धार केला, चिरंजीव पदाला नेऊन पोहोचवले. मातेच्या चरणावरती माथा ठेवला. आपल्या आईनं आपलं कल्याण केलं. आणि सगळ्या नगरवासियांना या ठिकाणी शेवटचा प्रणाम करून गोपीचंद राजा निघाला. सगळी प्रजा सोडायला राजाच्या पाठीमागे. 1 कोस अंतर झाला, 2 कोस अंतर झालं, 4 कोस भागी भागी लोकच. राजा हातामध्ये दीक्षित झोळी घेऊन आहे. राजा पुढे पळाला. नगरचे लोक महाराज महाराज महाराज. काय प्रेम असेल आपल्या राजावरती, काय प्रेम असेल त्या प्रजेचे. अहो, बायकोनी आपल्या नवऱ्यावरती प्रेम करावं हे साहजिक आहे, परंतु नगरवासियांनी आपल्या राजाबद्दल इतकी हळहळ व्यक्त करावी, इतकी कृतज्ञता व्यक्त करावी. धन्य आहे गोपीचंद राजा. आणि काही लोकांनी गुरुवर्य जालिंदरनाथ महाराजांनी सांगितलं, जाऊ द्या म्हणले, आता राजाला त्याच्या ह्याच्यामध्ये अडथळा आणू नका, योग मार्गामध्ये निरोप द्या म्हणल्यानंतर काही नगरवासी पाठीमाग आले. परंतु काही जणांनी लई जीव लावलेला होता. ते अजून पुन्हा राजाला भेटले, घट्ट मिठी मारली, आलिंगन दिलं. राजाला भेट देऊन या ठिकाणी आपापल्या नगराकडे निघाले. आता गोपीचंद राजा अचानक बैरागी झाला, योग दीक्षा घेतली. आता हेळापट्टण नगरीचा राजा होता की आता राजची खुर्ची होती. आता सत्ता कुणाच्या हातात देऊ.
जालिंदर महाराजासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि जालिंदरनाथ महाराजांनी अहो ज्यांनी आपल्या शिष्याचं कल्याण केलं त्या नाथांपुढे या राजाचं राज पदभार कुणाकडे सोपवा हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गोपीचंद राजाची जी आवडती पट्टराणी होती या ठिकाणी लुमावतीचा पुत्र मुक्तचंद, गोपीचंद नावाचा पुत्र मुक्तचंद, आणि मुक्तचंदाला गुरु जालिंदरनाथांनी सिंहासनावर बसवलं. मुक्तचंदाचं वय लई नव्हतं, 4-5 वर्षाचं लेकरू, लहान बाळ हो. 5 वर्षाच्या बाळकाला राजसिंहासनावरती बसवलं, त्याला आशीर्वाद दिला आणि आपल्या नवीन राजाच्या हस्ते सुवर्णदान आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नदान केले आणि आपल्या शिष्याचं हे कल्याण केलं. मुक्तचंदालाही सिंहासनावरती बसवलं आणि सिंहासनाला बसवून प्रत्यक्षात गुरु जालिंदरनाथ या ठिकाणी आजूबाजूला त्यांचे 700 शिष्य समुदाय, जालिंदरनाथ आणि सगळे जण या ठिकाणी आजूबाजूला त्याच नगरीच्या भोवती या ठिकाणी नगरीचं रक्षण करण्यासाठी. कारण का अचानक जर कोणी आक्रमण केलं, अचानक या ठिकाणी नगरावरती कोणी हल्ला केला तर या नगरीत ही राजसत्ता कुणाच्या ताब्यात जाऊन स्वतः प्रत्यक्षात आपली कृपादृष्टी त्या नगरावरती ठेवली. अशा प्रकारे आजच्या अध्यायामध्ये गुरु जालिंदरनाथाला गर्तेतून बाहेर काढलं. गुरु जालिंदरनाथाने गोपीचंद राजाला या ठिकाणी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि गोपीचंद राजा तीर्थभ्रमण करीत करीत या ठिकाणी बद्रिकाश्रम क्षेत्राकडे गुरुच्या आज्ञेनुसार निघालेले आहेत. आणि धन्य ती मैनाकी, धन्य तो गोपीचंद राजा आणि धन्य ते गुरु जालिंदरनाथ. अतिशय गोड आणि मनमोहक अशी आजची कथा होती. आजच्या कथेचं या ठिकाणी 17व्या अध्यायाचं या ठिकाणी फलश्रुती अशी आहे की एखाद्याला या अध्यायाचं मनन पठन जर केलं योग सिद्धी होईल आणि योग सिद्धी होऊन तो सद्मार्गाला लागेल. या अध्यायाची फलश्रुती आहे. पुढच्या अध्यायामध्ये गोपीचंद राजा त्या ठिकाणी आपली जी बहीण आहे चंपावती, या चंपावतीच्या नगरीमध्ये जाईल. तीही कथा अतिशय गोड आणि पवित्र अशी कथा आहे. त्याही कथेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. तर कशी वाटली आजची कथा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. रामकृष्ण आदेश.